नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा हा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याची प्रोसेस 20 जानेवारी 2025 पासून सुरू करण्यात येत आहे. तर या संदर्भातली महत्त्वाची अपडेट जी आहे पवित्र पोर्टल शिक्षक भरतीसाठीची जारी करण्यात आली आहे. तर यानुसार पाहू शकता महत्त्वाची जी अनाउन्समेंट आहे, जे प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे व्यवस्थापनाकरता, जे त्यांची जारी आहे सर्व व्यवस्थापनांना आरक्षणनिहाय रिक्त पदांचा तपशील नमूद करून पवित्र पोर्टल जे आहे टप्पा 2 अंतर्गत जाहिराती जनरेट करण्यासाठीची सुविधा जारी करण्यात आल्या आहे. म्हणजेच प्रत्येक जी आस्थापना आहे ही त्यांच्यासाठी आवश्यक असणारी जी पात्रता आहे रिक्त पदांसाठीची जी जागा आहेत यांची जाहिरात एंटर करू शकतात, जनरेट करू शकतात आणि या पद्धतीने जे इच्छुक आणि पात्र उमेदवार आहेत, टेट पात्रताधारक हे लॉग इन करून त्यांच्या लॉग इन आयडीनुसार लॉग इन करून त्यांची जी जाहिरात आहे ते चेक करून त्या पद्धतीने अर्ज करू शकतात. तर अशा पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामधील ही प्रोसेस जी आहे प्रक्रिया असणार आहे. तर या संदर्भात काय अपडेट आलेली आहे व्यवस्थापनांसाठी डिटेलमध्ये पाहूयात. तर यानुसार पाहू शकता व्यवस्थापनांसाठी जी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे, त्यांचं जे अर्ज आहे म्हणजे जाहिरात आहे ही जनरेट करण्यासाठीची. तर स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक ही सूचना जारी करण्यात आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिनांक 22 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 3 मार्च 2023 या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेली आहे. सदर चाचणीस 2,79,730 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 2,16,443 उमेदवार प्रत्यक्ष चाचणीस उपस्थित होते. आता या चाचणीस उपस्थित उमेदवारांकडून शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक असणारी उमेदवारांची स्वप्रमाणपत्रे म्हणजेच सेल्फ सर्टिफिकेशन हे पूर्ण करून घेण्यात आलेली आहेत. या माहितीच्या आधारे यापूर्वी जानेवारी 2024 अखेर आलेल्या जाहिरातीनुसार उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारशींची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 दिलेल्या उमेदवारांमधून शिक्षक पद भरती करण्याकरता टप्पा 2 मधील जाहिरातीची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. आता यासाठी पोर्टलवर नोंद केलेल्या उमेदवारांमधून पात्र उमेदवारांच्या नियुक्तीच्या शिफारसीसाठी संबंधित व्यवस्थापनाकडून पोर्टलवर माध्यमनिहाय, आरक्षणनिहाय व विषयनिहाय रिक्त पदांसाठी जाहिरात देणं आवश्यक आहे. आता ही जाहिरातीची प्रोसेस जी आहे ही ऑनलाईन पद्धतीने केली जाऊ शकते. अधिकृत संकेतस्थळावर ॲडमिन लॉग इन करून जी प्रोसेस आहे आस्थापना करू शकतात. तर रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी संबंधित व्यवस्थापनाने पवित्र पोर्टलवर पहिल्या टप्प्यामध्ये नोंदणी केली असल्यास त्यांना यापूर्वी नोंदणी केलेला युजर आय डी व पासवर्ड वापरून लॉग इन करता येईल. दुसऱ्या टप्प्यासाठी नव्याने नोंदणी करू इच्छिणाऱ्या व्यवस्थापनास पवित्र पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी सरळ प्रणालीतील युजर आय डी हाच पोर्टलचा युजर आय डी असेल. व्यवस्थापनास फॉरगेट पासवर्ड यावर क्लिक केल्यानंतर ऑप्शन फॉर रिसेट पासवर्डमध्ये युझिंग वन टाईम पासवर्ड OTP त्यांना प्राप्त होईल. तर अशा पद्धतीने ही जी पूर्ण प्रोसेस आहे ॲडमिन लॉग इनसाठी असेल, आस्थापना लॉग इनसाठी असेल. पवित्र पोर्टलसाठी सरळ पोर्टलवर नोंद असलेला व्यवस्थापनाचा मोबाईल क्रमांक विचारात घेण्यात आलेला आहे. पूर्वीचा सरळ पोर्टलवरील नोंद असलेला मोबाईल क्रमांक जुळत नसल्याने पासवर्ड रिसेट होत नसल्यास खाजगी व्यवस्थापनाने त्यांच्याशी संबंधित शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन त्यांच्या लॉग इनवरून मोबाईल क्रमांकात बदल करून घेणे, पासवर्ड रिसेट करून घेणे आवश्यक आहे. तर या पद्धतीने आता आरक्षणानुसार तुमची अर्ज प्रक्रिया जी आहे म्हणजेच बिंदू नामावली अपडेट करायची आहे, जाहिरात द्यायची आहे. तर या पद्धतीने पाहू शकता व्यवस्थापनासाठी संबंधित पोर्टलची जी माहिती भरणारे अधिकारी आहेत यांची सुद्धा माहिती दर्शवण्यात आली आहे. यानुसार जिल्हा परिषदेसाठी शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यासाठी पोर्टलवर बिंदू नामावली व विषयानिहाय रिक्त पदांची माहिती भरणारे प्राथमिक अधिकारी आहेत. पोर्टलवर तपासणारे व जाहिरातीस मान्यता देणारे प्राथमिक अधिकारी जे आहेत हे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. महानगरपालिकेसाठी पाहू शकता प्रशासन अधिकारी आणि शिक्षण अधिकारी मनपा असतील आणि आयुक्त मनपा हे मान्यता देतील त्यासाठीची.
यानंतर नगरपालिका, नगर परिषदा, कटक मंडळांसाठी प्रशासन अधिकारी, याचबरोबर विभागीय शिक्षण उपसंचालक असतील. खाजगी संस्थांच्या प्राथमिक शाळांसाठी अध्यक्ष, सचिव संबंधित संस्था आणि संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक, बृहन्मुंबईकरता शिक्षणाधिकारी मनपा असतील. तर अशा पद्धतीने ही जाहिरात बिंदू नामावली अधिकृतरित्या पोर्टलवर अपडेट केली जाईल. याला मान्यता मिळाल्यानंतर ती लाईव्ह होईल आणि यानंतर जे इच्छुक आणि पात्र उमेदवार असेल सरळ त्यासाठी अर्ज करू शकतात. अशा पद्धतीने ही प्रोसेस असणार आहे. या संदर्भात विस्तारित माहिती देण्यात आली आहे. आस्थापनांसाठीची सूचना आहे. लवकरच ते जाहिराती लाईव्ह झाल्यानंतर उमेदवारांसाठी सूचना जाहीर करून उमेदवार जे आहे यासाठी अर्ज करू शकतात. तर अशा पद्धतीने ही प्रोसेस जी आहे फास्ट फॉरवर्ड प्रोसेस करण्यात आलेली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी पटकन म्हणजे लवकरात लवकर ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. शिक्षक भरती 2025-26 सालीची, 2024-25 सालीची अशा पद्धतीने ही युजर मॅन्युअल सुद्धा त्यांच्यासाठी जनरेट करण्यात आलं आहे. अधिकृत संकेतस्थळ तुम्ही पाहिलं तर इथे लॉग इनसाठीचा ऑप्शन आहे. तुमचा लॉग इन ID आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर इथे त्या पद्धतीने जी प्रोसेस आहे म्हणजे जे जाहिराती लाईव्ह असतील, उपलब्ध असतील, त्या जाहिराती तुम्ही चेक करून त्या पद्धतीने तुमची पात्रता चेक करून त्या पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने दुसऱ्या टप्प्यासाठीची पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रिया सुरू होत आहे. या भरती संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.